करण्याचं आवाहन करतो किंवा त्यांची जी संपूर्ण भाषा आहे त्या भाषेत हे स्पष्ट दिसतंय की ते कुठेही त्यांच्या भाषेत या आंदोलकांसोबत सामोपचाराने मार्ग काढूया किंवा काही मध्यम मार्ग शोधूया असं म्हणत नाहीयेत। ते ठामपणे असं म्हणतायत की आम्ही या ॲप्लिकेशन्सवर बंदी घातली, नेपाळचं सार्वभौमत्व सर्वोच्च आहे आणि इतर देशांचा हस्तक्षेप हा आमच्या इथे चालणार नाही। आणि तिथल्या सरकारला असं म्हणणं आहे, सरकारचा असा संशय आहे की या समाज माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सरकारी व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी काही लोक काम करतात आणि ते विदेशी आहेत, विदेशातून या सगळ्याला पाठिंबा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। दुसऱ्या बाजूला आंदोलक रस्त्यावर उतरलेत, त्यांचं म्हणणं आहे की ही समाज माध्यमांवरची बंदी पूर्णपणे हटवली पाहिजे आणि सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करते। सुरुवातीला काही पत्रकार आणि काही तरुण आले होते आणि आता जेनजी तरुणांचं प्रोटेस्ट, जनरेशन झेड तरुणांचं प्रोटेस्ट असं पूर्णपणे या आंदोलनाला नवं रूप मिळालेलं असलं तरी सुद्धा या आंदोलनामध्ये सरकार विरोधातील सर्वच प्रकारचे लोक आणि सरकारला विरोध करणारे सरकारचे विरोधक नागरिक मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये रस्त्यावर उतरलेले एवढं खरं आहे। आणि निमित्त समाज माध्यमांचं झालंय। आपण जर पाहिलं 5 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची जी बातमी आहे त्यासह अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे 80 आंदोलक या संपूर्ण आंदोलनामध्ये आतापर्यंत जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे काठमांडूमध्ये जर ही परिस्थिती असेल तर नक्कीच पुढे जाऊन कदाचित नेपाळच्या सरकारला हा विश्वास असावा की या आंदोलनाला आपण हाताळू शकू किंवा या आंदोलनाला आपण नियंत्रित करू शकू आणि त्यामुळे कदाचित नेपाळचे पंतप्रधान शर्मा यांनी जे वक्तव्य केले ते असं ठामपणे म्हणतायत की आम्ही या समाज माध्यमांवरची बंदी हटवणार नाही, ती कायम ठेवणार आहोत आणि त्यांना हा विश्वास आहे म्हणूनच कदाचित ते अशा प्रकारचं वक्तव्य करतायत। ही एक बाजू असू शकते आणि नेपाळमधील परिस्थिती कदाचित 2-3 दिवसात शांत होईल असा विश्वास त्यांना वाटत असावा किंवा असं त्यांना चित्र दिसत असावं। पण दुसऱ्या बाजूला 4 सप्टेंबरला हा आदेश जारी झाला आणि त्यानंतर काही दिवसात म्हणजे अगदी काल परवा झालेले 2 छोटी मोठी आंदोलनं आणि त्यानंतर एकदम संपूर्ण नेपाळभर सरकार विरोधात इतका मोठा असंतोष रस्त्यावर दिसू लागलाय। तर हे आंदोलन ज्या गतीने पसरतंय तो वणवा शांत करायला नेपाळच्या सरकारला यश येणार आहे का किंवा याची परिणती एक नवी राज्यव्यवस्था, नवी राजवट अस्तित्वात आणण्यामध्ये होणार का, हा देखील एक प्रश्न आहे। नेपाळ हा निश्चितच भारताला लागून असलेला देश आहे आणि नेपाळमधील बेरोजगारी किंवा आपण आपल्याकडेही पाहतो की असंख्य नेपाळमधील लोक हे भारतामध्ये येऊन नोकऱ्या करतात, भारतात राहतात, भारतामध्ये रोजगार शोधतात कारण नेपाळमधले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर उत्तर शोधायला तिथली सरकार आतापर्यंत अपयशी ठरली आहेत आणि भ्रष्टाचार, घोटाळे याविषयीचे आरोप हे राजवटीवर, राज्यव्यवस्थेवर होत आहेत आणि अशा प्रसंगी नेपाळमधील लोकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणं हे स्वाभाविक आहे आणि त्याला निमित्त हे समाज माध्यमांवर घातलेली बंदी झालेलं आहे आणि त्यासोबतच तरुणांचा सहभाग पाहता आता याला जेनजी प्रोटेस्ट म्हटलं गेलेलं आहे जगभरामध्ये। त्यामुळे कदाचित ही दुसरी बाजू आहे की हे संपूर्ण आंदोलन इतकं टोकाला जाऊ शकतं की नेपाळमधील राज्यव्यवस्थाच बदलली जाईल, राजवट बदलली जाईल किंवा मग दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने नेपाळचे पंतप्रधान व्यक्त झालेले आहेत त्यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की नेपाळच्या सरकारला अजूनही असा विश्वास वाटतोय की ते हे आंदोलन दडपू शकतात, देश नियंत्रणात आणू शकतात आणि परिस्थितीही नियंत्रणात आणू शकतात। असे 2 वेगवेगळे अर्थ सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहेत। परंतु या आंदोलनाचं पुढे काय होणार, सध्या असलेली त्यामागे एक काही ना काहीतरी ऑर्गनाइज्ड संस्थात्मक रचना आहे ज्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे असं नक्की आपण म्हणू शकतो। त्याशिवाय या आंदोलकांना कोणाला कोणाचा तरी पाठिंबा नक्की आहे किंवा मोठ्या प्रमाणावर लोकच या आंदोलनामध्ये सहभागी झालेले। जर तसं असेल तर मात्र नेपाळमध्ये सत्तांतर किंवा नेपाळमध्ये राजवट बदलणं अपरिहार्य आहे। जर दुसऱ्या बाजूला आंदोलन दडपून टाकण्यात सरकार यशस्वी ठरलं तर कदाचित 2 ते 3 दिवसांमध्ये आत्ताची परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते एवढं नक्की आहे। परंतु समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली याचं निमित्त ठरून एक मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालेलं 21व्या शतकातलं हे एक असं दुर्मिळ उदाहरण ठरू शकतं की ज्यामध्ये समाज माध्यमांवरची बंदी ही एका मोठ्या आंदोलनाला कारणीभूत ठरली आहे, ज्यातून देशाची अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे एका देशाला पूर्णपणे अस्थिर करून टाकणारं अशा स्वरूपाचं आंदोलन हे समाज माध्यमांवर
घातलेल्या बंदीतून उभं राहिलेले आहे. त्यामागे विविध कारणे आहेत, सर्व गोष्टी आहेत, परंतु निमित्त मात्र या बंदीचं ठरलंय हे नाकारून टाकता येणार नाही. आणि त्यामुळे समाज माध्यमांचं वाढतं महत्त्व आणि त्यांचा जनमानसावरील पगडा किती घट्ट आहे हे या सगळ्यातून दिसतंय, एवढं आपण नक्की म्हणू शकतो. निश्चितपणे सोमेश, हा जो शेवटचा मुद्दा तू सांगत होतास, प्रचंड उत्स्फूर्तपणे ही तरुणाई सध्या रस्त्यावर उतरल्याचं दिसतं आहे. या सगळ्यांना रस्त्यावर आणण्यामागे काही घटक आहेत का, त्याच्यामागे काही संघटनात्मक गोष्टी घडलेल्या आहेत का, या गोष्टी हळूहळू समोर येतीलच. मात्र ज्या उत्स्फूर्तपणे सध्या ही तरुणाई रस्त्यावर आल्याचं दिसतं आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा किंवा जे काही दीर्घकालीन संतापाचे मुद्दे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये आहेत. मात्र सध्याचे निमित्त ठरलेलं आहे सोशल मीडियावर बंदी येणं. आणि केवळ एक नव्हे तर जे सर्व प्रमुख सोशल मीडिया हँडल्स आहेत ज्याचा तरुणाईकडून प्रचंड वापर केला जातो, त्याच्यामध्ये यूट्यूब असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल आणि इतरही सर्व सोशल मीडिया हँडल्स, याच्यावर एकत्रितपणे ही बंदी घालण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांची जी काही तरुणाईची सवय आहे आणि जणू काही प्रत्येकाचा रोजच्या जगण्याचा भाग ही सगळ्या सोशल मीडिया साईट झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे एकत्रितपणे एकदम सरकारकडून बंदी येणं आणि ही सगळीच्या सगळी सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स अचानकपणे बंद होणं, याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे संतापाची लाट कशा प्रकारे निर्माण होऊ शकते हे देखील या निमित्ताने आपण बघायला हवं. याच्यामध्ये सरकारविरोधातला संताप हा एक भाग असला तरी सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्याचा किती मोठा भाग सोशल मीडियाने व्यापलेला आहे हे सुद्धा याच्यातून दिसून येते असं आपण म्हणू शकतो का? या दृष्टीने कसं बघायला पाहिजे याकडे? नक्कीच जपानमध्ये नेपाळमध्ये जी परिस्थिती आहे की नेपाळमधील तरुणांना नोकऱ्या नव्हत्या, नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी होती आणि नेपाळमधील परिस्थिती ही एकंदरीत तिथल्या जनतेला आपल्यावर सरकार अन्याय करतंय अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असताना ते निश्चितच समाज माध्यमं उपलब्ध आहेत, तर समाज माध्यमांचा उपयोग करूनच तिथे आपलं मत व्यक्त करणार आहेत किंवा सरकारच्या विरोधात काही बोलणार आहेत. दुसऱ्या बाजूला नेपाळ या राज्यव्यवस्थेलाही असं कायम वाटतंय की इतर देश किंवा काही परदेशी शक्ती यामध्ये आमचं सरकार, आमची व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी या समाज माध्यमांचा वापर करते. आणि अगदी अचानकपणे ही बंदी आली असं नाही म्हणता येणार. यापूर्वी नेपाळच्या तिथल्या माहिती प्रसारण मंत्रालयाने याविषयी एक त्यांना सर्व समाज माध्यमांना काही नियम आणि काही कोड ऑफ कंडक्ट ठरवून दिले होते, काही कायदेशीर बंधनं घालण्याचे प्रयत्न केले होते आणि ती बंधनं या समाज माध्यमातल्या विविध प्लॅटफॉर्म्सनी स्वीकारली नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे त्याचा पुढचा टप्पा आणि पुढचा निर्णय म्हणून मग या समाज माध्यमातील ॲप्लिकेशन्सना बंदी घालण्यात आली आणि त्याविषयीचा निर्णय साधारणपणे 4 सप्टेंबरच्या सुमारास झालेला आहे. त्यानंतर जवळपास 4 दिवसांनी आज आपण बोलतोय त्यावेळी पाहतोय तेव्हा हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावर चिघळलंय की त्यांनी संसदेला घेराव घातलेला आहे. त्याचवेळी थेट पंतप्रधानांना देखील म्हणजे एक प्रकारे राज्यव्यवस्था उलथवून टाकणाऱ्या ग्रॅव्हिटीचं हे आंदोलन झालंय. त्यामुळे निश्चित कारण जरी या सगळ्याला समाज माध्यमं ठरली असली तरी या मागची कारणं खूप वेगवेगळी आहेत. त्यामध्ये बेरोजगारी आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, मूलभूत सुविधांचा अभाव, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, तिथल्या नेपाळमधल्या लोकांना नोकऱ्यांसाठी, कामधंद्यासाठी इतर देशांमध्ये पलायन करावं लागणं, असे असंख्य मुद्दे आहेत. आणि त्यासोबतच हे नक्की आहे की ज्या पद्धतीने भारतामध्ये आणीबाणी विरोधात आंदोलन झालं तेव्हा गुजरातमधल्या कुठल्या तरी मेसमध्ये किमती वाढल्या अन्नधान्यांच्या आणि त्याचा परिणाम म्हणून पदार्थांच्या किमती वाढल्या आणि तिथून आंदोलन निर्माण झालं. किंवा नेपाळमध्ये जेव्हा आपण पाहतोय की निमित्त या सगळ्याला समाज माध्यमांचं ठरलंय. त्यामुळे निश्चितच समाज माध्यमांचं वाढतं महत्त्व याविषयी एक वेगळ्या चर्चेला निमित्त हे ठरू शकतं. परंतु समाज माध्यमांचा तिथल्या लोकांच्या मनावर पगडा आहे, त्यासह लोक सरकारच्या विरोधात चिडलेत हे देखील आपल्याला विचारात घ्यावं लागेल. सोमेश, सध्या आपण या ठिकाणचे काही महत्त्वाचे अपडेट्स देऊया प्रेक्षकांना. पोलिसांच्या गोळीबारामध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक आंदोलक जखमी झाल्याचं देखील कळतं आहे. अनेक ठिकाणी सध्या कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि आंदोलक सध्या रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे.
तर का बंदी घातली आहे बघा. रजिस्टर न केलेल्या ॲप्सवर सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे. रजिस्टर करण्यासाठी 28 ऑगस्टला एकूण 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली होती सर्व सोशल मीडिया ॲप्सना. ही मुदत संपली आणि त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि एक्ससह एकूण 26 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक, विबर, विट्स, निंबूज, पोपो लाईव्ह यांच्याकडून नोंदणी करण्यात आली आहे. टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी या ॲप्सची नोंदणी सध्या प्रक्रियाधीन आहे, अंडर प्रोसेस आहे. आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, नेमकी काय या सरकारने अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत ज्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय, याचे तपशील समोर येतीलच. मात्र काही सोशल मीडिया ॲप्सनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचं दिसतंय. मात्र जे प्रमुख सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स आहेत किंवा संस्था आहेत त्यांनी मात्र याला प्रतिसाद दिलेला दिसत नाही. अर्थात प्रत्येक देशाची एक पॉलिसी असते आणि देशाचा तो अधिकार असतो पॉलिसी ठरवण्याचा. त्यानुसार नेमक्या काय अटी शर्ती आहेत आणि ज्याच्यातून हा संघर्ष समोर येताना दिसतोय. नेपाळनी या संदर्भात त्यांनी काही प्रामुख्याने याविषयी ज्या अटी शर्ती लादल्या होत्या त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एकतर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये की ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून या सर्वांची मालकी हक्क हे विदेशामध्ये आहेत आणि त्यामुळे याचा परिणाम म्हणून या मालकी हक्कांना म्हणजे या मालकी हक्कांचा उपयोग करून कुठून ना कुठून तरी इतर देश किंवा काही खाजगी या सगळ्याचे मालक हे आमच्या देशातील परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात, अशा स्वरूपाची एक आक्षेप हा नेपाळच्या सरकारला होता. त्यानंतर मग नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी जे वारंवार म्हटलेले त्यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण ॲप्लिकेशन्सवर बॅन करताना त्यांनी कायम त्यांच्या देशाचा हवाला दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या दृष्टीने देश महत्त्वाचा आहे आणि देशाला अंडरमाइन करून चालणार नाही. आणि या समाज माध्यमांच्या ॲप्लिकेशन्सची काही त्यांची वैयक्तिक जी धोरणं आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअपशी संबंधित एक दिल्ली उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झाला होता आणि त्यावेळी व्हॉट्सअपला याविषयी विचारणा करण्यात आली. तर काही चॅट्स हे कोर्टाने किंवा ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना देण्यात यावे अशा स्वरूपाचा एक मागणी ही तपास यंत्रणांनी केली होती. त्यावेळी कोर्टामध्ये व्हॉट्सअपने अधिकृतपणे जे सांगितलं त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही भारत देश सोडून जाऊ, परंतु आम्ही आमचे जे चॅट्स आहेत ते कुठल्या तपास यंत्रणेला देणार नाही तपासासाठी सुद्धा. तर अशा प्रकारे धोरण असलेल्या या काही कंपन्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून त्या कंपन्यांवर जेव्हा नियमांच्या आधारे बंधनं घालण्याचा प्रयत्न हा नेपाळच्या सरकारने केला तर त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन शेवटी या सर्व ॲप्सवर बंदी घालण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणून मग पुढे आता या सगळ्याविषयी जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आता पूर्णपणे संसदेला घेराव घालण्यात आलेला आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे अशी की शूट ॲट साईटची ऑर्डर देण्यात आलेली आहे या आंदोलकांच्या बाबतीमध्ये. आता ही माहिती माध्यमांमध्ये येते त्यानुसार शूट ॲट साईटचे निर्देश दिले गेलेले आहेत. जर आंदोलक मागे हटले नाहीत तर त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश हे नेपाळच्या सरकारने जारी केलेले आहेत. आणि ज्या अनुषंगाने ही सगळी बंदी घालण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने सरकारचं जे म्हणणं होतं की आम्हाला या समाज माध्यमांना मॉनिटर करण्याची परवानगी असावी. आमच्या यंत्रणा, आमच्या तपास यंत्रणा या समाज माध्यमातील विविध अकाउंट्सना किंवा त्यांच्या गतिविधींना मॉनिटर करू इच्छितात आणि त्या मॉनिटर करण्याची आम्हाला परवानगी असावी. कारण या अशा स्वरूपाचे कायदे आणणं हे आम्हाला आवश्यक आहे. तसंच जे लोक या समाज माध्यमांवर वेगवेगळ्या काही गोष्टी प्रसारित करतात मग त्यामध्ये काही खोट्या अफवा असतील, खोट्या बातम्या असतील, तर या सगळ्याच्या खोटी माहिती असेल तर या सगळ्याच्या अनुषंगाने आम्हाला त्यांना जबाबदार धरायचे. जे कोणी खोटी माहिती प्रसारित करतील त्यांना जबाबदार धरलं गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्हाला समाज माध्यमं ही सर्व सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स मॉनिटर करण्याचे अधिकार असावेत आणि त्या अनुषंगाने कायदे करण्याचे प्रयत्न हे नेपाळ सरकारकडून सुरू होते आणि त्याला परिणाम म्हणून पुढे या सर्व समाज माध्यमाच्या कंपन्यांनी
नेपाळ सरकारच्या धोरणाला अनुसरून स्वतःची भूमिका, स्वतःची धोरणं बदलली नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे या समाज माध्यमातील ॲप्लिकेशन्सना बंदी घालण्यात आली आणि आता आपण पाहतोय की या बंदीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकारने जे म्हटलं होतं की आम्हाला मॉनिटर करण्याची परवानगी असली पाहिजे, परंतु या सर्व समाज माध्यमातील ॲप्लिकेशन्सच्या कंपन्यांनी तशी परवानगी दिली नाही, त्याला मंजुरी दर्शवली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे हे आंदोलन, पुढे त्यांच्यावर बंदी आणि त्या बंदीच्या विरोधातील हे आंदोलन आता आपण पाहतोय की ज्यामध्ये तरुण संसदेच्या भोवती त्यांनी घेराव घातलेला आहे. पोलिसांना नेपाळच्या सरकारने आदेश दिलेले आहेत शूट ॲट साईटचे आणि सर्व आंदोलक हे नेपाळच्या संसदेच्या भोवती घेराव घालतायत. नेपाळची राज्यव्यवस्था उलथवून टाकण्याची तीव्रता असणारं असं हे स्वरूप या आंदोलनाला प्राप्त झालेलं आहे, आपण पाहू शकतो. 26 ॲप्सवर सोमेश बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मात्र ज्या प्रकारे सध्या तरुणांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमांशी तिथले तरुण बोलत आहेत, आपण देखील काही प्रतिक्रिया दाखवल्या तिथल्या, या सगळ्या याच्यावरून हे सोशल मीडियावर बंदी आणणं हे केवळ एक तात्कालिक कारण दिसतं आहे. त्यामुळे या तात्कालिक कारण जरी सरकारने मागे घेतलं आणि हा निर्णय पोस्टपोन केला तरीसुद्धा ते काही मूळ कारण या संतापाचं, उद्रेकाचं नाही. त्याच्यामागे अनेक वर्षांची अव्यवस्था आहे, तिथला भ्रष्टाचार आहे, तिथली सिस्टीम, आम्हाला एक सिस्टीम हवी आहे, अशा प्रकारची तरुणांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सध्या मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे आणि सरकार देखील आता आक्रमकपणे हे आंदोलन हाताळताना दिसतं आहे. जसं आत्ताच तू सांगितलं, शूट ॲट साईटच्या देखील ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे सरकार देखील सध्या तरी बॅकफूटवर जाण्याच्या स्थितीमध्ये दिसत नाही आहे. सोमेश, या सरकारकडून किंवा आंदोलकांकडून किंवा विशेषतः जी जबाबदारी निश्चितच सरकारवर जास्त आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारे या आंदोलकांसोबत चर्चेतून मार्ग काढू किंवा काही मध्यम मार्ग शोधू किंवा पुन्हा एकदा या सोशल मीडिया ॲप्सना मर्यादित स्वरूपात काही लिमिटेड नंबर ऑफ ॲप्सना तरी चालवण्याची परवानगी देऊ, अशा स्वरूपाची कुठलीच भूमिका ही सरकारकडून घेतली जात नाही आहे, ज्याचा परिणाम म्हणून किमान हे आंदोलन शांत होईल. कदाचित सरकारला नेपाळचा असा आत्मविश्वास असावा, त्यांना अशी खात्री असावी की हे आंदोलन हाताळण्यात त्यांना यश येईल, या आंदोलनाला दडपून टाकण्यात त्यांना यश येईल आणि ते देशातील परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात आणि या आत्मविश्वासावर पोटी कदाचित शूट ॲट साईटचे आदेश देणं असेल किंवा आत्ता अगदी साधारणतः अर्धा पाऊण तासापूर्वी जी माहिती आली त्यानुसार नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली स्वतः थेट आंदोलकांना भेटले आणि त्यांनी त्याही वेळेस एकच भूमिका मांडली की देश सर्वोपरी आहे, देश महत्त्वाचा आहे, देशाचं सार्वभौमत्व महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ॲप्लिकेशन्सना अलाऊ करणं किंवा या ॲप्लिकेशन्सना नेपाळमध्ये काम करू देणं, त्या ॲप्लिकेशन्सवर बंदी न घालणं हे शक्य नाही आहे, असंच एक प्रकारे नेपाळचे पंतप्रधान वारंवार सांगतायत. त्यामुळे याच ॲप्लिकेशन्सचा निमित्त ठरून शेवटी आता राजवट बदलणार का, हा काय नेमकी भूमिका आता सरकार घेतं हे बघणं फार महत्त्वाचं असेल. तर तूर्त धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल. तर या बातमीवर आपलं असंच लक्ष राहील. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतो आहोत. पाहत रहा एबीपी माझा. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरला छगन भुजबळ कोर्टात आव्हान देणार. सगळे ओबीसी नेत्यांच्या वतीनं भुजबळ उच्च न्यायालयामध्ये जाणार. 2 दिवसात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता. आमच्या जीआरवर कोणी जळत असेल तर 1994ला मराठ्यांचं 16% आरक्षण रद्द केलं, त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार. जरांगेंची प्रतिक्रिया. तर आमच्या जीआरला आव्हान देऊ शकत नाही, जरांगेंचं वक्तव्य. आपण जे काही पाऊल उचलणार ते मराठ्यांच्या हिताचं उचलणार, जरांगेंचं वक्तव्य. सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, नाहीतर दसरा मेळाव्यात कठोर पावलं उचलावी लागतील, जरांगेंचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून नवीन शासन आदेशाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवारांची मागणी. नवीन शासन आदेशात पात्र शब्द काढल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार, वडेट्टीवारांचं